नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर हो, तुम्ही थंबनेलला बघितलंय, ज्वारीच्या पिठामध्ये सोयाबीन टाकून बघा, मस्त असा फायबरयुक्त, प्रोटीनयुक्त आणि व्हिटॅमिनयुक्त असा पदार्थ तयार होणार आहे. तर चला, त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला. त्यामध्ये आपल्याला 1 कप ज्वारीचं पीठ घालायचं, जे रोजच्या वापरामध्ये आपण भाकरीसाठी वापरत असतो. तर तेच इथे मी घेतलेलं आहे. 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं. त्याच कपने इथे मी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे, जो 0 साईजचा रवा असतो तो आपल्याला यामध्ये घ्यायचा. आणि त्याच कपने इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं. तर सुरुवातीला इथे मी थोडंसं पाणी घालते, म्हणजे अर्धा कप यामध्ये मी पाणी घातलेलं. आणि मस्त हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित इथे चम्मचने आपल्याला मस्त मिक्स करायचं, म्हणजे त्यात काही गाठी गुठळ्या होणार नाही. इथे बॅटर थोडंसं घट्ट होतं, म्हणून परत मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आणि मस्त इथे हे बॅटर बनवून घेतलेलं आहे. आता हे बॅटर आपलं इथे तयार झालेलं. आता हे बॅटर आपल्याला एक 10 ते 15 मिनिट साईडला ठेवायचं आहे. तर यावर मी झाकण ठेवते आणि एक 10 ते 15 मिनिट इथे मी हे साईडला ठेवते. तोपर्यंत इथे मी 1 कप सोयाबीन घेतलेली होती. सोयाबीन मी सुरुवातीला 10 ते 15 मिनिट भिजत घातलेली. त्यातील संपूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आणि इथे हे 1 कप आपण सोयाबीन घेतलेली आहे. आता हे सोयाबीन आपल्याला मिक्सरला बारीक असं फिरून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं. जी भिजून घेतलेली सोयाबीन आहे ती आपल्याला यामध्ये घालायची. 3 ते 4 इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या, ते आपल्याला यामध्ये घालायच्या. 4-5 इथे मी लसूण पाकळा घेतलेला आहे, ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं. आता यावर मी झाकण लावून मिक्सरला बारीक इथे फिरून घेते. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने हे मिक्सरला मी मस्त असं फिरून घेतलेलं. इथे 10 मिनिट झालेले होते. मिश्रणसुद्धा आपलं मस्त असं फुललेलं आहे. यामध्ये आपण रवा घातलेला, रवासुद्धा मस्त असा फुललेला आहे. रवा फुलल्यामुळे हे बॅटर थोडंसं घट्ट झालं. मी परत यामध्ये पाणी घालते, मस्त असं मिक्स करून घेते आणि नाश्त्यासाठी जसं बॅटर हवं आहे त्या पद्धतीने इथे मी बॅटर बनवून घेतलेलं. आता इथे आपलं बॅटर तयार झालेलं. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे. ते इथे मी एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला होता, तो आपल्याला यामध्ये घालायचा. त्यानंतर एक कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला, तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. जे सोयाबीन आपण मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं होतं ते मी संपूर्ण यामध्ये घालते. थोडासा कोथिंबीर इथे मी बारीक कट करून घेतलेला, तो आपल्याला यामध्ये घालायचा. थोडीशी हळद यामध्ये मी घालते. थोडंसं मिरची पावडर आपल्याला यामध्ये घालायचं. त्यानंतर चवीनुसार मी यामध्ये मीठ घालते. आणि इथे आपल्याला थोडीशी खमंग अशी फोडणी घालायची. त्यासाठी इथे 1 चम्मच मी कडकडीत तेल गरम करून घेतलेलं. त्यामध्ये थोडीशी मोहरी घातलेली, थोडासा हिंग घातलेला आणि ही मस्त अशी खमंग फोडणी आपल्याला यामध्ये घालायची आहे. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मिक्स करून घेतलेलं, म्हणजे आपण यामध्ये जे पण साहित्य घातलेलं आहे, जे पण जिन्नस घातलेले आहे ते मस्त असं मिक्स होईल. तर संपूर्ण साहित्य मी छान असं मिक्स करून घेतलेलं. आता हे बॅटर आपल्या इथे तयार झालेलं आहे. या पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. तुमचं बॅटर जर घट्ट झालं असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल. आता यामध्ये आपल्याला चिमूटभर मी इथे खाण्याचा सोडा घेतलेला आहे, तो आपल्याला यामध्ये घालायचा. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं यामध्ये मी पाणी घालते. मस्त असं मिक्स करून घेते. तर नाश्त्यासाठी इथे आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण नाश्ता बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यावर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. मस्त मी एका ब्रशने इथे तेल ग्रीस करून घेतलेलं. थोडंसं आपल्याला यावर तीळ टाकून घ्यायचे. आता जे बॅटर आपण बनवून घेतलेलं आहे ते बॅटर आपल्याला यावर घालायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, ह्या अशा पद्धतीने इथे मी थोडंसं पातळसर इथे बॅटर टाकून घेते आहे. आता हे बॅटर आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. तर यावर मी झाकण ठेवते आणि 2 ते 3 मिनिट हे आपल्याला असंच वाफवून घ्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वरचं बॅटर थोडंसं सुकल्यासारखं झालं आहे. आता यावर आपल्याला परत थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने हे आपल्याला उलटून घ्यायचं आहे. तर एखाद्या उलटण्याने तुम्ही बघू शकता सहज इथे हा आपला नाश्ता निघतो. तर दुसऱ्या बाजूने मी हे मस्त असं उलटून घेते आणि यावर आपल्याला झाकण ठेवून हे सुद्धा 2 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला हा नाश्ता तयार झालेला आहे. आता एखाद्या जाळीवर तो काढून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरासुद्धा बनवून दाखवते आहे. तर याच पॅनवर परत आपल्याला थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं. थोडीशी तीळ आपल्याला यावर घालायचे. आता जे बॅटर आपण बनवून घेतलेलं ते अशा पद्धतीने आपल्याला यावर टाकून घ्यायचे. पातळसर इथे मी हा नाश्ता बनवून घेते. नंतर यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट हे आपल्याला वाफवून घ्यायचं. वाफवून झाल्यानंतर परत मी यावर थोडंसं तेल ग्रीस करून घेते आणि तेल लावल्यानंतर हा नाश्तासुद्धा आपल्याला मस्त असा पलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा हा नाश्ता आपल्याला 2 ते 3 मिनिट वाफवून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच हे नाश्ता इथे आपल्याला बनवून घ्यायचा आहे. हा नाश्तासुद्धा आपल्या 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा वाफवून झालेला आहे. तर इथे आपला दुसरासुद्धा नाश्ता तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण नाश्ता बनवून घेतलेला आहे. तर मस्त चवदार अतिशय
अतिशय पौष्टिक, हेल्दी आणि प्रोटीनयुक्त इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे। हा नाश्ता तुम्ही दह्यासोबत जर खाल्ला तर हे वजन कमी करण्यासाठी सुद्धा उत्तम असा पर्याय आहे। यामध्ये आपण सोयाबीन घातलेली आहे, दही घातलेलं आहे, ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, म्हणजे यामध्ये भरपूर असं विटामिन असतं, फायबर असतं, प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं। तर अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाचा हा नाश्ता एकदा नक्की करून बघा। जर मुलं दह्यासोबत खात नसेल तर ते टोमॅटो सॉससोबत सुद्धा आवडीने खातील, आणि जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी जर खायचं असेल तर तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता। तर असा हेल्दी नाश्ता एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि वर्षास किचन मराठीला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि हो, साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या साध्या सोप्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल। तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।